नमस्कार. स्वामी ओम श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण गंगाळपात्र सेवेचे बरेच ताईंचे काही प्रश्न होते, त्या प्रश्नांची उत्तरं म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ करत आहोत. बघा, आता कालचा व्हिडिओ तुम्हा सर्व ताईंना खूप आवडला. खूप ताईंच्या बुकिंग पण चालू झालेल्या आहे, ऑलरेडी चालू झाल्याच होत्या, पण आता कालचा व्हिडिओ गेल्यामुळे बऱ्याच ताईंना आत्ताच चैत्र महिन्यासाठी धनलक्ष्मी कुंचम सेवा करायची आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी धनलक्ष्मी कुंचम सेवा करण्यासाठी त्यांनी बुकिंग चालू केलेली आहे आणि त्याचमुळे सगळ्यांचे कुंचम अभिमंत्रित होण्याचे काम जे आहे ते उद्या होणार आहे. उद्या महाशिवरात्री आहे आणि त्याचमुळे उद्याच्या महाशिवरात्रीच्या सुंदर अशा पर्वाच्या दिवशी म्हणजे सुंदर अशा शुभ दिवशी उद्या टोटल एकूण 500 कुंचम जे आहेत ते अभिमंत्रित होणार आहेत. त्यामुळे दिवसभरात सकाळी जेव्हा माझी पूजा झाली घरची वगैरे, तेव्हा त्याच्यानंतर जो काही अभिषेक वगैरे मी करणार आहे, त्यानंतर जी आपली धनलक्ष्मी कुंचम सेवा जी आहे ती सेवा आपल्या सगळ्यांना करायची आहे उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी. त्यामुळे बघा, कुठलाही सण असो, काहीही असो, कोणताही दिवस असो, शुभ दिवस असेल तर कुंचम सेवा ही करायचीच. म्हणजे महालक्ष्मीची धनलक्ष्मी कुंचम सेवा ही शिवरात्रीला करायची का? तर हो, करायची. शिवरात्रीच्या दिवशी आपण नक्कीच करायची आहे, कारण हा एक आपल्यासाठी एक सण आहे, मोठा दिवस आहे, शुभ दिवस आहे आणि महालक्ष्मी ची सेवा ही करण्यासाठी आपल्याला कुठलंही कारण असायला हवं असं काही गरजेचं नाही आहे. त्यामुळे धनलक्ष्मी कुंचम सेवा म्हणा किंवा गंगाळपात्र सेवा, कुंकुमार्चन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्या करायचं आहे, कारण उद्या महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीला आपण महादेवांची सेवा तर करणारच आहोत, पण त्याचबरोबर आपण आपले जे कुलधर्म कुलाचार आहेत आपण ते सुद्धा करणार आहोत. कारण तुम्हाला माहिती आहे, महालक्ष्मीची सेवा आहे म्हटल्यावर आपल्याला सगळ्या गोष्टीचं वाचन पूजन वगैरे करायचंच आहे आणि त्याचमुळे आपल्याला हेही करणं गरजेचं आहे की आपल्याला महादेवांचा अभिषेक, बरेच जण रुद्राभिषेक करतील. मग दिवसभर उद्या खूप शुभ असणार आहे, त्यामुळे दिवसभर तुम्ही बघा, अभिषेक करा, पूजन करा, लक्ष्मी कुंचम पूजा करा, गंगाळपात्र सेवा करा. आता गंगाळपात्र सेवा जी आहे बघा, मी काल शुक्रवार होता, शुक्रवारी गंगाळपात्र सेवा केली. आता मी बऱ्याच जणांना काय सांगितलंय किंवा ही सेवा कशी केली जाते, तर जी गंगाळपात्र सेवा आहे ना, ही सेवा जी आहे ही दर 3 दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा 3 दिवशी केली जाते. आता काल शुक्रवार होता, मी सेवा केली, त्यानंतर आज शनिवारी. आता बरेच त्यांचा प्रश्न होता की ते 3 दिवस तसंच ठेवून आपण वाचन करायचं का? तर नाही, तसं नाही करायचं. आता आज बघा, आज आहे शनिवार आणि शनिवारच्या दिवशी आपल्याला याचं पूजन परत करायचं. मग आपण ते काढणार आहोत आणि परत याची पूजा करणार आहोत. आता हे काढण्यासाठी आपण काय करणार आहे, हे काढण्यासाठी आपल्याला आधी याचं पूजन करून घ्यायचं आहे. हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्याचं जे आहे विसर्जन करायचं आहे कालच्या पूजेचं. आता हे कसं असतं की काल तुम्ही केलेली पूजा जी होती ती शुक्रवारची पूजा होती आणि त्यानंतर आजची जी पूजा आहे ती आहे शनिवारची पूजा. उद्या परत तुम्हाला काढून ती करायची. आता मी काय करणार आहे बघा, ह्यासाठी जे काही आपण लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, आता तुम्ही म्हणाल ताई गंगाळपात्र जे आहे मग ते धुवून घ्यायचं का किंवा स्वच्छ करून घ्यायचं का? तर तुम्ही साध्या कपड्याने ते स्वच्छ करून घेऊ शकता, काहीच हरकत नाही आहे. कारण ते काही घासायची किंवा अशी दर 3 दिवसाची आपली सेवा आहे बघा, त्यामुळे घासायची वगैरे अशी काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट जी आहे ती सेवा करू शकता. आता मी इथे दिवा लावून घेतला. आपली कोणतीही पूजा करण्या अगोदर, कोणतीही पूजा असू दे, काही असू दे, कधीही आपण आधी दिवा लावून घ्यायचा आणि तो दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कुठल्याही पूजेची सुरुवातही करायची नाही. ठीक आहे? त्यामुळे तुम्हाला मी सांगते की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, आता सगळं मी काढून घेतलंय, परत मी ही पूजा मांडणार आहे, परत मी ही पूजा करणार आहे. त्यामुळे आता काढण्यासाठी मी हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या. आता मी हे काढून घेणार आहे, उचलून घेणार आहे. आता काय झालं, मी काल शुक्रवार होता, कुंकुमार्चन केलं, त्याचबरोबर आपल्या कवडीचं, मोतीशंखाचं आणि 7 कवड्यांचं पूजनही केलं. त्यामुळे मला इथे जे जागा आहे, स्वामींना सुद्धा मला काल जे आहे ते माझ्या वरच्या तिथे जे कप्पा आहे जिथे मी स्वामींसाठी जागा केलेली आहे तिथे स्वामींची पूजा केली आणि खाली काल देवीची सगळी पूजा केली. त्यामुळे मला इथे ठेवता नाही आलं. तर आता मला मग ते जागा पण भेटली नाही, त्यामुळे मग मी पात्र पण ठेवलं नाही. पण आज मी पात्र ठेवून पूजा करणार आहे, कारण मग ते पाट डायरेक्ट खाली ठेवला जातो. तर आता मी हे काढून घेते बघा, हे पूर्णपणे काढून घेते मी. असं आपण उचलून घेतलं तरीही चालेल आणि हे पाट जो आहे तो पण उचलून घ्यायचा.
ठीक आहे. आता मी काय करते, मी माझी जागा करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. म्हणजे मला जे आहे ती आजची ही गंगाळपात्र सेवा जी आहे ह्याचं परत पूजन करायचं आहे. मला हे खाली नाही ठेवायचं आहे, परत पूजन करायचं आहे. म्हणून मला आता ह्याच्यातले कॉईन्स काढून घ्यायचे आहेत. मोतीशंख जो आहे तो धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ करून परत ह्याची मांडणी करायची आहे. तर चला आपण ते बघूया. तर मी तुम्हाला जसं बोललेलं की मी सगळी माझी जागा करून घेते. तर कालच्या शुक्रवारचं जे काही होतं जसं कुंकुमार्चन करण्यासाठी मग श्रीयंत्र माझ्या इकडे ठेवून घेतलेलं आहे. हे पण कसं हे काढू शकत नाही, त्यामुळे मी याची जागा बदलली फक्त आणि आपल्या स्वामींना आपल्या मंदिरात विराजमान केलं. आता काय आज बघा शनिवार आहे. शक्यतो मी काय करत असते, मी वारानुसार देवाचे जे वस्त्र असतात ते मांडत असते. तर आज शनिवार आहे, शनिवारी निळ्या रंगाला महत्त्व आहे. तर निळ्या रंगाला महत्त्व असल्यामुळे तुम्ही निळ्या रंगाचे वस्त्र देवाला परिधान करा, निळ्या रंगाचा आसन टाका. तर मी शक्यतो सगळ्या रंगाचे आणून ठेवलेत. त्यामुळे जर का तुम्ही बघितलं जवळून तर बघा मी स्वामींना सुद्धा मस्त असे निळ्या रंगाचे वस्त्र घातलेत आणि त्याचबरोबर निळ्या रंगाचे लोड, त्याचबरोबर निळ्या रंगाचं आसनसुद्धा देवघरात ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने जी आहे आपल्याला जसं सुसज्ज करता येईल ना तसं सुसज्ज आपण करावं आणि सेवा करावी. कारण सेवा करण्याला महत्त्व आहे, ना की खूप काही अशा गोष्टींना महत्त्व जे काही खूप गरजेच्या नसतात. बरं चला, आता काय केलंय मी, दिव्याला हात लागेल सारखा म्हणून दिवा साईडला काढून ठेवला आहे. आपल्या देवारातला दिवा चालू आहे त्यामुळे तो तिथे आहे, त्यामुळे त्याची हे नाही. तर आपल्या देवघरात दिवा आहे, फक्त तुपाचा दिवा खाली ठेवलाय, खाली म्हणजे बाजूला ठेवलाय, ज्याच्याने मला आता इथे पूजा मांडून तुम्हाला दाखवता येईल. आता सगळ्यात पहिले म्हणजे काय करतो आपण, सगळ्यात पहिले आता स्वामी आहेत बघा इथे. तर स्वामींना एकच मिनटं. तर आता स्वामींची स्थापना तर मी केली आहे, म्हणजे स्वामींना आपल्या देवघरात त्यांना विराजमान केलेलं आहे. आता आपण करणार आहोत गंगाळपात्र सेवा. आता गंगाळपात्र सेवा करण्यासाठी बघा आता काय आहे ना, स्वामींचे इथले फूल जे आहेत ते मी थोडेसे असे बाजूला ठेवले, कारण मला गंगाळपात्र जे आहे ते मांडायचं होतं. त्यामुळे स्वामींजवळ एकच फूल ठेवते, म्हणजे स्वामी नक्की ते व्यवस्थित त्यांच्या तिथे ठेवतील. आणि फुलं अशी दाबून ठेवली ना की ती पडत नाही, नाहीतर सारखीच फुलं पडली की मग काहीतरी वेगळाच गैरसमज तयार होतो. तसं नसतं बरं का काही. काय म्हणजे मला खरंच कळत नाही लोकांनी काय असं त्याचं हे केलंय, कौल काय मागतात, हे काय करतात, काही गरज नाही. तर देवाला का संकटात पाडायचं मला कळत नाही खरं. ठीक आहे, चला आता मी हे पात्र ठेवलेलं आहे. आपण आता गंगाळपात्र सेवा करणार आहोत, तर मी पटापट करणार आहे. मी मध्ये मध्ये बडबड नाही करणार आहे, कारण माझी जी काय होतं, मी एकदा बोलायला लागले ना मग मला त्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायची इच्छा होते आणि मग ते मी पूर्ण शेअर करते. मग अशा पद्धतीने मग माझा तो व्हिडिओ फार मोठा होऊन जातो आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं पण मग अर्ध बघणं होतं, अर्ध नाही, पण सेवा पूर्ण बघायची. ठीक आहे, सेवा पूर्ण बघायची. आता हे बघा गंगाळपात्र आपण स्थापना करणार आहोत, तर मी गंध लावून घेते. पूर्ण रिकामं केलं आहे मी, गंध लावून घेते. महालक्ष्मीला सुद्धा, ते मागे महालक्ष्मी आहे, मागे महालक्ष्मीला सुद्धा गंध लावून घेते. तिला कुंकू लावून घेते, हळद कुंकू तिला लावून घ्यायची. देवी आई आहे ती, तिला हळद आणि कुंकू लावून घ्यायची. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही जे आहे ते करून द्या. आणि त्यानंतर गंगाळपात्राची स्थापना जी आहे ती तुम्हाला अशी समोर जी आहे ती करायची आहे. ठीक आहे, तुम्हाला तिरकं दिसतंय का सांगा मला. तर आता गंगाळपात्राची पूजा करण्यासाठी यामध्ये हळद, कुंकू आणि अक्षता घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक फूल अर्पण करायचं आहे, एक फूल पुढे पण ठेवायचं आहे. ओम श्री व्यंकटेश्वराय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला ही सेवा करायची आहे. ठीक आहे, या मंत्राचा जप करत आपल्याला ही सेवा करायची आहे. चला आता मी जसं सांगेल तसं फक्त बघा
आणि त्या पद्धतीने सेवा करा. बरं, ही सेवा का करायची? तर आयुष्यातली जी काही अडचणी संकटं येतात ना, त्या संकटांना दूर करण्यासाठी, त्या संकटांवर मात करण्यासाठी ही सेवा करावी. कारण ह्या सेवेत जेवढं फळ आहे, जेवढं म्हणजे ह्या सेवेत जेवढी शक्ती आहे ना, ती शक्ती कुठल्याच अजून वेगळ्या ह्याच्यामध्ये नाही. म्हणजे संकटांसाठी आर्थिकरित्या तर आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचम आहेत. आर्थिक सुबत्ता आपल्याला त्या धनलक्ष्मी कुंचम सेवेने येते. पण काय काय होतं ना, कधी कधी काही संकटं पण अशी येतात, ज्या संकटांना तोंड देऊनच आपल्याला इतकं कसं तरी होतं की काय करू, अरे मी काय करायला पाहिजे. अशा वेळेस मार्ग सापडत नाही, तेव्हा ही सेवा नक्कीच तुम्हाला याचं सेवेचं फळ तुम्हाला कामी येतं. ठीक आहे, चला सुरू करूया आपण. ओम श्री व्यंकटेश्वराय नमः. स्वामींची सुद्धा पूजा करून घेऊया, कारण आपण विष्णू भगवानांची सेवा करतोय आणि स्वामींची सेवाच म्हणजेच विष्णू स्वरूपाची सेवा. ठीक आहे, चला. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री वेंकटेश्वराय 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 नमः. तर आता मी काही कॉईन्स ह्यामध्ये टाकले आहेत. माझे अजून अर्धे कॉईन्स राहिलेले आहेत. तर त्यासाठी आता हे कॉईन्स जे आपण वापरतो ना, हे कॉईन्स सगळे जे आपल्याकडे जी चिल्लर वगैरे जमा असते ना, ती जमा करायची आणि त्याची वाढ. आता हे जे राहिलेले आहे कॉईन्स, ते हुंडीमध्ये ठेवायचे. ती हुंडी जी आहे त्या हुंडीमध्ये तुम्हाला 5 कॉईन्स शुक्रवार शनिवार रविवारची सेवा झाल्यानंतर ते 5 कॉईन्स काढायचे. दरवेळेस नाही 5 काढायचे. तर ते शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवारी जेव्हा तुम्ही विसर्जन करणार तेव्हा तुम्ही ते कॉईन्स काढायचे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जवादू पोटली घालायची आहे, कारण जवादू पोटली ही खूप गरजेची आहे या सेवेसाठी. तर मी ही जवादू पोटली ह्याच्या आतमध्ये घालणार आहे. ठीक आहे. ओम श्री वेंकटेश्वराय नमः. 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 वेंकटेश्वराय नमः. ओम श्री वेंकटेश्वराय नमः. ओम श्री वेंकटेश्वराय नमः. ओम श्री वेंकटेश्वराय नमः. अशा पद्धतीने आपले सगळे जेव्हा कॉईन्स टाकून होऊन जातात, त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा ह्याचं पूजन करायचं आहे. ओम श्री वेंकटेश्वराय नमः. 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 मोती शंखाचं पूजन करायचं आहे आपल्याला. ओम श्री वेंकटेश्वराय नमः. 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 मी आता या सेवेचा जो संकल्प आहे ना, तो कालच केला होता, त्याच्यामुळे मी त्या सेवेचा संकल्प आज परत नाही करणार.
आणि खरंच मी आज ही सेवा काही संकल्पाप्रमाणेच करते आहे. म्हणजे काल जी मी ही सेवा केली, आज ही जी मी सेवा करते ही संकल्प धरूनच करते आहे. कारण काही संकल्प आहेत, त्यासाठी मला ही सेवा करायची होती. मगच विचार केला की चला आपण सेवा करणारच आहोत किंवा आपण ही सेवा जर करतोच आहे, काल केलीच होती आणि आज आपल्याला परत करायचीच आहे, तर आपण ही सेवा करून दाखवू. म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतील की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काय करायचं, तर परत अशीच सेवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पण करायची असते. कारण ॲज इट इज सेम पूर्ण प्रोसिजर तुमची तशीच झाली पाहिजे, ते गरजेचं आहे. कारण त्याशिवाय ती सेवा पूर्ण होणार नाही. कारण ती प्रोसिजर ह्यासाठी महत्त्वाची आहे, कारण त्याला महत्त्व आहे, त्याला पूर्णपणे महत्त्व आहे. कारण ह्या सेवेचं जे म्हणजे आपण म्हणतो ना की सगळ्या ज्या गोष्टी आहेत मांडायचं वगैरे, ते सगळं जे आहे ते त्या पद्धतीनेच झालं पाहिजे जसं त्याची गरज आहे. सो अशा पद्धतीने ही जी आहे माझी सेवा झाली आहे. संकल्प माझा काल झाला होता, त्याच्यामुळे मी आज संकल्प नाही घेणार आहे. पण मला जे वाचन करायचं आहे, वाचन काय करायचं आहे मला, तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. तर व्यंकटेश स्तोत्राचं जे मला पठण करायचं आहे ते मी पठण करणार आहे संध्याकाळी 7 वाजता किंवा रात्री 12 वाजता अशी त्याची पद्धत आहे. पण तुम्हाला नाही जमत आहे रात्री 12 वाजता, तर तुम्ही संध्याकाळी करा, काहीच हरकत नाही. तुम्ही संध्याकाळी सुद्धा जे आहे ते व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता. आता हे जे व्यंकटेश स्तोत्राचं पठण आहे, ओम नमो जी हेरंबा ते नाही, तर व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युम्नमित विक्रम ह्याचं आपल्याला पठण करायचं आहे, जे 15 ओळीचं आहे. हे बघा, हे जे आहे, व्यंकटेशो वासुदेव प्रद्युम्नो मितविक्रमः संकर्षणो निर्दच्छ शेषाद्रिपतिरेव च जनार्दनं पद्मनाभो वेंकटाचलवासिना सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः. हे आपल्याला वाचायचं आहे, जे पूर्णपणे 15 ओळीचं आहे. पूर्णपणे जे आहे ते 15 ओळीचं आहे. बघा, 2 पानांचं आहे. तर हे तुम्हाला वाचायचं आहे संध्याकाळी 7 वाजता. आणि तुम्हाला सकाळी जरी वाचायचं असेल तर सकाळी सुद्धा तुम्ही वाचू शकता, काहीच हरकत नाही. पण ही सेवा खूपच प्रभावी सेवा आहे. ह्या सेवेला तोड नाही आहे, मी तुम्हाला सांगते. इतकी ताकद आहे ना ह्या सेवेमध्ये, की या सेवेचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर बघा किती सुंदर आपली ही सेवा आजची जी झाली आहे. आणि ह्या सेवेचं फळ नक्कीच मिळावं म्हणून नका करू, पण ही सेवा तुमच्या आयुष्यात आली आहे हे समजून तुम्ही ही सेवा करा. तुम्हाला 100 नाही 1,00,000% ह्या सेवेने तुमच्या आयुष्यात हवे तसे बदल होतील आणि तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. त्यामुळे बघा किती सुंदर आपली पूजा झाली आहे. मी फळ म्हणून पेरू ठेवलेला आहे आज. त्याच्यानंतर मस्त तुपाचा दिवा लावला आहे, पाणी, साखर, त्याचबरोबर दिवा लागला आहे, अगरबत्ती, धूप लावलेला आहे. रजनीगंधा धूप आहे आपल्याकडचा, नवीन लॉन्च झालेला आहे रजनीगंधा आणि हेरिटेज. रजनीगंधा फुलाचा जसा सुगंध येतो ना, ॲज इट इज तसाच सुगंध याचा येतो. रजनीगंधा ॲज इट इज सुगंध जसा फुलांचा, एकदम प्युअर फुलांचा, कुठलेही केमिकल नाही, अशा फुलांचा सुगंध या रजनीगंधा धूपामध्ये येतो. नवीन लॉन्च झाला आहे आता रजनीगंधा आणि हेरिटेज म्हणून आहे. तो हर्बल आहे, पूर्णपणे हर्बल आहे हेरिटेज म्हणून. तर त्या दोन्ही नवीन आपल्याकडे धूप लॉन्च झालेले आहे. धूप स्टिक, कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, केमिकलचा त्रास होत नाही, धुराचा त्रास होत नाही, धूरसुद्धा पसरत नाही, धूर नी कोणाला शिंका असे वगैरे खोकला असं होणार नाही. पण टोटली 100% केमिकल फ्री आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास न होता तुम्हाला त्याचा सुगंधच येईल. ठीक आहे. आणि खूप असा उग्र सुगंध पण नाही आहे की त्या उग्र सुगंधामुळे तुम्हाला त्रास होईल. तर बऱ्याच जणांना डार्क सुगंध नाही आवडत, तर मग तसे डार्क सुगंध पण नाही आहेत, व्यवस्थित आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही घेऊन बघा. रजनीगंधा हा मी लावला आहे, अप्रतिम सुगंध येतो. म्हणजे अगदी रजनीगंधाच्या रातराणीसारखा असा रात्री कसा सुगंध असा वास येतो, तसाच सुवास सगळीकडे पसरला आहे. त्यामुळे चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धनलक्ष्मी कुंचम सेवा काल केली होती शुक्रवारची, तीही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर भेटूया परत. श्री स्वामी समर्थ. आणि नक्कीच ही सेवा तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे पूर्णपणे. ही संपूर्ण सेवेची माहिती, त्याचबरोबर ह्या सेवेमध्ये जे जे येतं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या दिलेल्या नंबरला मिळेल. ही सेवा तुम्हाला करायची असेल तर कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता. मोतीशंखापासून तर सगळ्या गोष्टीपर्यंत तुम्हाला ही सगळा सेट संपूर्ण मिळेलच. त्यामुळे नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.